भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथ पठणाचा आज म्हणायला गेला तर तसा शेवटचाच दिवस आहे. कारण भगवान बुद्धाने एका प्रवचनात सांगितलं होतं, जातक आहे नेमी राजाचं. त्याचं एक शेवटचं हे सांगतो तुम्हाला की नेमी राजाने नाव्ह्याच्या तिथे बसला होता आणि नाव्हात त्याचे कटिंग करत असताना एक सफेद केस त्यांच्या डोक्यामध्ये आला आणि त्या सफेद केस त्याच्या हातावरती दिल्यानंतर, कारण काय म्हटलं जातं की सफेद केस हे वार्धक्याचं लक्षण आहे. आता हल्ली 18 वर्षाच्या पोराचे सफेद केस होतात तो भाग वेगळा आहे, परंतु नेहमी जातकामध्ये त्या राजाने सांगितलं होतं की माझा केस सफेद झाला, आता मी राजपाट सोडला पाहिजे आणि माझ्या वारसाला हे दिलं पाहिजे. कारण ही त्यांनी परंपरा सांगितली आणि परंपरेमध्ये आपल्या मुलाला सांगितलं होतं की आसक्ती न ठेवता तुझ्याही डोक्याचा केस जर सफेद झाला की तू तुझ्या मुलाला राज्य द्यायचं आणि तो संन्यासी होऊन जायचं. त्याने शेवटचा शब्द सांगितला होता त्याला की हे बघ लक्षात ठेव, मी तुला हे शेवटचं सांगतो, परंतु तू ह्या परंपरेतला शेवटचा राजा होता कामा नाही. सांगण्याचा उद्देश काय होता की परंपरा ही कायम राहिली पाहिजे, चांगली परंपरा कायम राहिली पाहिजे. म्हणून आपण म्हणताना जरी म्हटलो की आज भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्म ह्या ग्रंथाचा शेवटचा दिवस आज आपण जरी म्हणत असलो तरी पण तो शेवटचा नसावा. कारण वर्षवास दरवर्षी येतो. तुम्ही असाल, मी असो किंवा नसो, पुढच्या वर्षी तुम्ही वर्षवास ठेवाल. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ नाही ठेवला तरी कुठला ना कुठला तरी ग्रंथ जरूर ठेवा. भिक्षू नाही भेटले तरी एखाद्या चांगल्या बौद्धाचार्याला किंवा कोणाला तो ग्रंथ वाचण्याचा संकल्प आजच करा. कारण आपण शेवटचे होता कामा नाही. जे नेमी राजाने जातकाच सांगितलं होतं की तू शेवटचा राजा होता कामा नये. कारण बघा शेवटचे किती लोक झाली. मुघलही शेवटचा म्हणतात ना की मुघल राजा कोण आहे तो जफर. बऱ्याचशा गोष्टी शेवटच्या झाल्या. आपण सुभद्रा हा शेवटचा शिष्य म्हणतो, ठीक आहे. परंतु नेमी जातकामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं, कारण भगवान बुद्धच आहेत ते, जे नेमी राजा होते ते भगवान बुद्धच आहेत जातकामध्ये. आणि त्यांनीच सांगितलं होतं की ह्या प्रथेचा किंवा चांगल्या प्रथेचा शेवट कधीही होऊ नये. म्हणून तुमच्या साकेत बुद्ध विहारामध्ये ही ज्ञानाची झालेली एक यज्ञच आहे समजा, हा कधीही बंद पडता कामा नये. मग यज्ञाचा पुरोहित बनते श्राद्धारक्षितच असावं असं काही कंपल्सरी नाही, कोणी असेल तरी चालेल, परंतु आपण ती प्रथा कायम ठेवावी. त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की काही वाद असतील तर तेही मिटवून 11ची संख्या 36 वर आणि ही 7ची संख्या 28 वर कशी जाईल ह्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करावा. कारण आपल्याला असलेली ही काय म्हणता येईल त्याला की आपल्यामध्ये शाप तर आपण मान्य करत नाही, परंतु कुप्रथा जरी म्हटली तरी आपल्यात लागलेली ती एक लागण आहे. आणि ती माझ्यापासून आपण सुरुवात केली की मी तिला मिटवण्याचा प्रयत्न करेल. मग तो वाद कुठलाही असेल, मराठवाडा विदर्भ असो किंवा गल्ली गल्लीतला असो किंवा ते भीमनगरचे आहेत, आम्ही साकेत नगरचे आहोत, ते याचे आहेत, ते त्याचे आहेत, असं कुठेही न होता आम्ही सर्व बुद्ध आहोत आणि बुद्धाची परंपरा आम्ही चालवली पाहिजे. आणि चालवण्याकरता काय असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही आवाज नाहीत का, येतोय आता, समाज जीवनामध्ये की जेवढे तुम्ही समूहाने राहाल, सगळ्या गोष्टी समूहाने कराल तर त्या साध्य होतात. निब्बाण
साध्य करायलाही समूहाची गरज लागते. कारण सगळ्यांना जर वाटत असेल की भिक्षू एकटा राहून निब्बाण प्राप्त नाही करू शकत, त्याला समाजाची गरज लागते. कारण भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त करताना मात्र मग तुम्ही एखाद्या वेळेस एकटे जाऊ शकता, परंतु निब्बाण, कारण हा निब्बाणाचा भगवान बुद्धांनी काय सांगितलं आहे, मार्ग आहे. आणि मार्गावर चालताना तुम्हाला जंगलातूनच नाही, तुम्हाला वस्तीतूनही जावं लागेल. आणि म्हणून समाजामध्ये वावरताना किंवा समाजामध्ये येताना प्रत्येकाने प्रत्येकाची कर्तव्य, कारण काय आहे धम्म, तर धम्म प्रत्येकाला दिलेली कर्तव्य आहे भगवान बुद्धांनी. नाहीतर हे असे उपासक, उपासिका, भिक्षू, सामनेर हे निर्माणच नसते झाले. कारण प्रत्येकाला प्रत्येकाची जर कर्तव्य नसती तर ह्या संस्था निर्माण झाल्या नसत्या. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जेव्हा या संस्था निर्माण केल्या तर प्रत्येकाकडे प्रत्येकाची कर्तव्य पण दिली. भिक्षूने भिक्षूची कर्तव्य पाळली पाहिजे, सामनेराने सामनेराची पाळली पाहिजे, उपासिकांनी उपासिकेची आणि उपासकांनी उपासकाची. आणि म्हणून आज आपण या शेवटच्या दिवशी ग्रंथही थोडासा आहे. उद्या कठीण शिवारदानाचा कार्यक्रम आहे, भिक्षू लोकही येणार आहेत. आणि म्हणून उद्या तुम्हाला थेरो महाथेरोला ऐकावं लागेल. कारण मला ऐकण्याची संधी तुम्हाला 3 महिने भेटलेली आहे. जास्तच ऐकावं वाटलं श्रद्धा रक्षितचं तर मग कधीतरी रविवारचे बिवारचे कार्यक्रम अरेंज करत जा. आपण आता ग्रंथाकडे वळूया. काल आपण बघितलं होतं की भगवान बुद्धाला दारिद्र्य पसंत नाही आणि संग्राहक वृत्तीही पसंत नाही. आजचा चॅप्टर आहे त्यांची सौंदर्याची आवड. आता परत इथे ट्रान्सलेशनचीच गडबड आहे. सौंदर्य म्हटलं की मग आपली परत संकल्पना हे याच्यावरतीच जातं. सौंदर्य म्हटलं की मग आपण रूप, आहे की नाही, शक्यतोवर व्याख्या काय होते, रूपाचीच. इथे ट्रान्सलेशन आपण कधी याला सौंदर्यापेक्षा म्हणता येईल की त्या माणसाचं व्यक्तिमत्व किंवा त्या माणसाची बुद्धिमत्ता. कारण बुद्धीलाच, प्रज्ञेलाच भगवान बुद्धांनी सौंदर्य म्हटलेलं आहे. कारण रूपाला सौंदर्य भगवान बुद्धांनी म्हटलं नाही. कारण रूप हे बाह्य सौंदर्य आहे आणि प्रज्ञा ही अंतरिंग सौंदर्य आहे. आणि म्हणून इथं ट्रान्सलेशन करताना कधी कधी आपण म्हणतो की नाही, माणूस कसाही असलं तर काय म्हणतो, तो खूप स्मार्ट आहे, हो, आहे की नाही. व्याख्या काय असते ह्या स्मार्ट म्हणण्यापाठीमागचं, की तो एक तो हुशार आहे किंवा प्रज्ञावान आहे, ही आपली त्याची सौंदर्याची व्याख्या. आता इथं व्यक्तिशः त्यांनी सौंदर्य म्हटलंय, पण आपण प्रज्ञा इथं घ्यायला काही हरकत नाही. की भगवान बुद्धाला काय आवड होती, तर प्रज्ञेची आवड होती. भगवान बुद्धाला प्रज्ञेची आवड होती. म्हणजे बुद्धू माणसं त्यांना आवडत होती का, नाही. कारण प्रज्ञावान माणसं किंवा जो प्रज्ञा, कारण भगवान बुद्धाला प्रज्ञाच निर्माण करण्याची, शेवटी बुद्धाचा धम्म प्रज्ञेवरती अवलंबून आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला प्रज्ञावान होत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय याचं ज्ञान प्राप्त होत नाही. कारण कधी शिक्षित आणि सुशिक्षित याच्यामध्ये फरक आहे. कधी कधी प्रश्न असा पडतो की म्हणतात ना की बाबासाहेबांनी म्हटलंय की पढे लिखोने धोका दिया. त्याच्या जर आपण उलट केलं की लिखो पढोने, कारण लिहिणं आणि पडणं. कारण एक अनाडी माणूस होता पण दिसायला टिपटाप, हे वामनदादा कर्डकची कथा आहे. कारण ते राहायला एवढे हे राहायचे आणि एकाही वर्गात गेले नाही. ते शिकायला कसे शिकले, कवी कसे झाले, याचा एक किस्सा आहे. टापटीप आहे म्हणून त्यांच्या शेजारच्या एका पोऱ्याला वाटलं की हे खूप शिकलेले असतील. तो अनाडी होता म्हणून गावाहून आलेलं पत्र घेऊन तो वामनदादाकडे येतो. वामनदादाला सांगतोय मला वाचून दाखवा. वामनदादाच्या पुढे प्रश्न पडतो, कारण आता त्याला सांगावं मी अनाडी आहे तर माझी इज्जतही जाते ना, की त्याचा भ्रम निघून जातो ना. आणि ते त्याला सांगतात उद्या आहे. आणि त्यांचा तो ज्याला गुरु मानलं होतं, त्यांनी गाण्यातला गुरु होता त्यांच्यावाला, तो सरदारजी होता, त्याच्याजवळ जाऊन ते रडतात की आज असा असा किस्सा माझ्या बरोबर झाला की तो
मुलगा माझ्याकडे आला होता आणि मला पत्र वाचून दाखव म्हटला. मलाच वाचता येत नाही, मीच शिकल्या सवरलेला नाही. आणि तो गुरु त्याला सांगतो की काही वाईट नाही. 12 घडीचं त्यांनी पुस्तक आणलं, ते एका रात्रीत घोकून विचारून ते शिकले. विचार करा, त्या माणसाने एकही दिवस शाळेत न गेलेला माणूस त्यांनी 10 लाख गाणी लिहिली. बरं, गाणी अशी तशी नाहीत. काही गाण्याचा अर्थ PhD वाल्यालाही समजणार नाही, म्हणजे प्रतिभा होती. तसेच दुसरे होते 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे. ते तर जागतिक लेवलचे हे झाले, कारण रशियाच्या त्यावेळेस ते लेनिनग्राडला गेले, कारण त्यांच्यावाल्या कादंबऱ्या आणि कथा रशियामध्ये ट्रान्सलेट झाल्या आणि तिथल्या लोकांना त्याला वेळ केलं. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा रशियामध्ये गेले तेव्हा तिथल्या राष्ट्रपतींनी अण्णाभाऊ साठेचं नाव घेतलं. याला माहितीच नव्हतं कोण आहे अण्णाभाऊ साठे. तो इंडियात आल्यावर त्यावेळेस इकडे खेर हे मुख्यमंत्री होते. त्यांना फोन केला की म्हणे, अरे बाबा, महाराष्ट्रात कोण अण्णाभाऊ साठे आहे? त्यालाही माहिती नव्हतं. शोधत पार्ल्याच्या झोपडपट्टीमध्ये त्या अण्णाभाऊ साठेला शोधून काढलं. म्हणजे तुमची प्रतिभा 7 समुद्राच्या पार जाते. त्याला म्हणतात प्रज्ञा, त्याला म्हणतात ते सौंदर्य, त्याला म्हणतात प्रज्ञेने मिळालेलं सौंदर्य. आपल्याला रूपाने मिळालेल्या सौंदर्याने कुणी म्हणत नाही. जरी तुम्हाला मिस औरंगाबाद, मिस मराठवाडा, मिस महाराष्ट्र, भरपूर मिस होत असतील, मिस सुंदरी भरपूर झाल्या, पण त्या तात्पुरत्या असतात. तेवढ्या पुरत्या होतात आणि लोक विसरून जातात. म्हणून शेक्सपियर आजही सगळ्या लोकांना माहिती आहे, परंतु त्यांच्या इंग्लंडमधली त्याच्या जमान्यातली हिरोईन आज कोणालाही आठवत नाही. म्हणून सौंदर्याची व्याख्या करताना इथे ते सौंदर्य आपल्याला अभिप्रेत नाही, तर प्रज्ञेचं सौंदर्य अभिप्रेत आहे. आणि त्या सौंदर्याने सगळ्यांनी विभूषित व्हावं असं भगवान बुद्धालाही वाटतंय आणि बाबासाहेबालाही वाटतंय. म्हणून बाबासाहेब म्हटले होते की कसे प्रज्ञावान व्हा, तर माऱ्याच्या जागा तुम्हाला कॅप्चर करता आल्या पाहिजे. म्हणजे तसे तुम्ही प्रज्ञावान झाले पाहिजे, तसे स्मार्ट झाले पाहिजे, तसे सुंदर झाले पाहिजे. तशाच महिला आमच्या कशा सुंदर झाल्या पाहिजे, तर त्या दक्ष झाल्या पाहिजे. नुसती रूपानं दिसणारी बाई कुठेही दक्ष नसते. ती तिच्या संसारात दक्ष असली पाहिजे, धम्मात दक्ष असली पाहिजे, प्रत्येक गोष्टीत ती दक्ष असली पाहिजे. गुलाम होता कामा नये. आता गुलाम होता कामा नये म्हणून एकदम बंडखोर होताही कामा नये. दोन्ही गोष्टी, कारण भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला. नाही तर म्हणतील श्रद्धा रक्षितने सांगितलं आम्हाला काही गुलाम व्हायचं नाही, घरी गेल्या नवऱ्याला माणसानं मार जाऊ. तो म्हणून कुठला श्रद्धा रक्षित भिक्षू आहे, आमच्या घरात बगावत लावून गेला. सांगण्याचा अर्थ आहे की प्रज्ञावान झाला तर त्याला चांगला आणि वाईटाची जाण येते. त्याला सौंदर्य म्हटलं. भगवान बुद्धांनी सौंदर्य कशाला म्हटलं असेल, तर तुमच्या प्रज्ञेला सौंदर्य म्हटलं. बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून दिसेल. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले होते, सौंदर्याच्या सहवासात राहा. भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले, भिक्खू, अनुदित सद्धम्माचा उदय किंवा उदित अधम्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासा इतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. आता हे वाक्य जर तुम्ही वाचलं तर सगळं हसण्यासारखं आहे की नाही, की जिथे सद्धम्म उत्पन्न होतो तिथं बाह्य सौंदर्याची काही गरज आहे का? तिथे प्रज्ञेचीच गरज आहे. आणि म्हणून एक ट्रान्सलेशन चुकीचं आहे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की प्रज्ञावंताच्या सहवासात तुम्ही जर असाल तर तुमच्यामध्ये उदित होणारा धम्म हा सद्धम्मच असेल. म्हणून इथे त्या सौंदर्य म्हणण्यापेक्षा आपण त्याला प्रज्ञावान म्हणूया, ज्या प्रज्ञावानाच्या समज. म्हणून कुठल्याही गोष्टीला भगवान बुद्धांनी तुम्हाला शिक्षणामध्ये कल्याण मित्र करायला सांगितलं. कारण तसं तुम्हाला आपण कितीही हुशार असलो, आजपर्यंत यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आणि रेग्युलर शिकणारा विद्यार्थी याच्यामध्ये फरक आज जाणवेल तुम्हाला. कारण का, तिथे त्याला पोस्टाचा कल्याण मित्र आहे आणि इथे फळ्यावरचा कल्याण मित्र आहे. समोरासमोरचा आहे की नाही शिकवणार. आणि म्हणून भगवान बुद्धही सांगतात की प्रज्ञावंताच्या सहवासात जर तुम्ही राहिलात की ज्या. आता कधी कधी काय होतं की आपल्या व्याख्या पण बिघडून जातात. नेमकं प्रज्ञावंत तरी कोणाला म्हणायचं आहे की नाही. प्रज्ञावानाची व्याख्या आपण काय करून ठेवलं की खूप शिकला, खूप सवारला, त्याला आम्ही प्रज्ञावान म्हणतो. प्रज्ञावानाची व्याख्या
ती नाहीये. प्रज्ञावानाची व्याख्या आहे की गाडगे बाबाच्या कीर्तनालाही बॅरिस्टर बाबासाहेब खाली जाऊन बसतात आणि गाडगे बाबाचं कीर्तन ऐकतात. म्हणजे बाबासाहेबाच्या लेखी प्रज्ञावान कोण आहेत? गाडगे बाबा आहे. एकही वर्ग न शिकलेले संत कबीर हे बाबासाहेबाच्या प्रती प्रज्ञावान आहे. तसं बघायला गेलं तर महात्मा फुले फक्त मॅट्रिक्युलेट आहेत. बाबासाहेबाकडे 4-4 PhD आहे, पण तरी बाबासाहेब त्यांना गुरु मानतात, कारण ते प्रज्ञावान आहे. म्हणून प्रज्ञावानाची व्याख्या फक्त खाली आपण केलेल्या PhD नाही. प्रज्ञावानाची व्याख्या आहे की तुमच्या समजेने तुम्हाला कुशल अकुशल, चांगलं वाईट याचं ज्याला ज्ञान असतं. म्हणून गाडगे बाबा यांना समाजाच्या प्रती ज्ञान होतं आणि म्हणून ते पंढरपूरला गेले, पण कधी पंढरीच्या मंदिरात आत कधी गेले नाही. कारण ते मंदिरात गेलेच नाही, कारण कीर्तनात ते सांगायचं की अरे बाबा देवळात बसलेला दगडाचा देव हा काही देव नाही. कारण हा प्रतिभावानच सांगू शकतो, अप्रतिभावान हे सांगू शकत नाही. आणि म्हणून प्रतिभावानाला किंवा ज्याच्याकडे तुम्हाला प्रज्ञा म्हटला येतं त्या प्रज्ञावानाच्या संपर्कात तुम्ही राहिलात किंवा त्यांच्या सहवासात राहिलात तर तुम्हाला धम्माचा उदित धम्म म्हटलं त्याने, की जो चांगला धर्म उत्पन्न होतो, अग्रेसिव्ह होतो किंवा प्रोग्रेसिव्ह होतो, असा धम्म निर्माण व्हायला मदत होते. जो सौंदर्याचा स्नेही आहे त्याच्या ठाई अनुदित सद्धम्माचा उदय होतो आणि उदित अधम्माचा लोप होतो. अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते. सद्धम्माबद्दल अप्रीती नाहीशी होते. सद्धम्माबद्दल भक्ती निर्माण होते. अधम्माबद्दल अप्रीती उल्लंघित होते. भिक्खू, अनुदित ज्ञान शाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञान शाखा पूर्णत्वप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही. भिक्खू, ज्याची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठाई अनुदित ज्ञान शाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्यांची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाहीत. म्हणून भगवान बुद्ध इथं सांगतात की जर तुमच्या आजूबाजूला, हे उदाहरण आपल्याला साध्या आपल्या घरात पण लागू पडते. कारण तुम्ही जर जोडी आपण जर बघितलं की नवरा आणि बायको, त्याच्यात एक जर प्रज्ञावान असेल तर दुसऱ्या अप्रज्ञावानाला तो तोडून घेतो. म्हणून बाबासाहेब असताना, रमाबाई अनाडी असतानाही त्या आई झाल्या. काही माणसाच्या, आता आपण जर उदाहरणं कितीतरी उदाहरणं घेता येतील की खूप पंडित आहे, खूप शिकलेला माणूस आहे, परंतु बाई जर बघितली की नाहीये, किंवा बाई खूप धार्मिक आहे, बाई खूप सज्वळ आहे, बाई खूप चांगली आहे, पण नवरा बेवडा आहे. म्हणजे धर्म आणि अधर्माच्या जोपर्यंत तुम्ही प्रज्ञावानाच्या सहवासात नाही, हे कुटुंबातही लागू पडतं, भावाभावातही लागू पडतं, भाऊ बहिणीतही लागू पडतं किंवा गुरु शिष्यातही लागू पडतं. म्हणून प्रज्ञावाताच्या संसार, म्हणून भगवान बुद्धाला प्रज्ञावंत लोक आवडले आणि म्हणून अगोदर झालेले पंचवर्गीय भिक्खूपेक्षाही त्यांनी सारीपुत्त आणि महामोगलांना माझ्या धम्माचा सेनापती म्हटलं. तसे बघितलं तर पंचवर्गीय भिक्खू त्याच्या अगोदर झालेले होते, परंतु मागून आलेले, कारण का ते प्रज्ञावान झाले होते, प्रज्ञा त्यांच्या ठाई निर्माण झाली होती. म्हणून भगवान बुद्धाला प्रज्ञा आवडत होती, सौंदर्य तसं नाही. भगवान बुद्धाला प्रज्ञावानाची म्हणून कधी कधी आपण बघतो की काय बघता आपण एकमेकाकडे जातो तेव्हा, कारण वरवरच्या सौंदर्यात काहीही ठेवलेलं नाही. आता व्याख्या बदलत चालल्यात, कारण आता पहिली सौंदर्याची व्याख्या होती, तिच्या जागेवर मुलगी कशी पाहिजे तर मग नोकरीची वाली पाहिजे, है की नाही? म्हणजे थोडी का होईना प्रज्ञाच्या जवळ चाललो ना आपण, शिकलेली पाहिजे, नोकरीवाली पाहिजे, मग थोडीशी सावळी असेल तरी चालेल. म्हणजे तुम्ही ज्ञानाच्या जवळ चाललात. नाही तर पहिली व्याख्या काय होती, मुलगी ही सुंदर असावी, मग ती कशी असली तरी चालेल. आजही बऱ्याचशा पोरांच्या डिमांड त्याच असतात की मुलगी सुंदरच पाहिजे, भले मग ती 6 महिन्यात का त्यांचा घटस्फोट होत नाही, परंतु मुलगी सुंदर पाहिजे. अडचणी त्याच होतात की आम्हाला धम्म कळला नाही, अनुरूप असावं ही गोष्ट बरोबर आहे. किंवा आंधळा आहे
आणि आंधळ्याला आंधळीच बायको करून द्यावं हा बी काही नियम नाही. तिथे प्रगल्भता असावी. आंधळा जर व्यवस्थित असेल तर त्याची साथ देणारी डोळस असावी. परंतु निव्वळ आंधळ्याच्या भावाली तुम्ही आंधळी केली तर दोघंही हे होतील. म्हणून आपल्यामध्ये ती प्रतिभा आली पाहिजे. हे तर वरवरचं झालं. परंतु जेव्हा आम्हाला आमच्या समाजामध्ये राहायचंय, समाजामध्ये वागायचंय, त्यावेळेस प्रज्ञा ह्या निर्माण. प्रज्ञा आईच्या पोटातून बाळ प्रज्ञावान होतो का? कारण प्रज्ञा ही बुद्धाने सांगितली ना की ती कमवायचीच वस्तू आहे. कधी कधी लोक काय म्हणतात की माझ्यावर भरोसा ठेवा. भरोसा ठेवण्याची गोष्ट आहे का? भरोसा कधी कोणाकडे भीक मागू नका, कारण ती भिकेत मिळणारी गोष्ट आहे का? नाही. तो कमवावा लागतो. आणि ज्याच्याकडे आहे तो कधीच म्हणत नाही माझ्यावर भरोसा ठेवा. तो म्हणतो मी माझा वागणार आहे तसा वागणार आहे. तुम्हाला ठेवायचा तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. ही प्रज्ञेची पायरी आहे. नाहीतर बिना प्रज्ञावान निश्चित बाता झोडत असतो. मोठमोठे भाषण, मोठ्या मोठ्या गप्पा आणि काही नाही. म्हणजे लोका सांगे ज्ञान आपण कोरडा भाषा, असं असता कामा नये. अशी लोक बुद्धालाही आवडत नव्हती. आणि म्हणून बुद्धाजवळून बरेचसे लोक सोडून गेले. जाताना बदनामी करून गेले की बुद्ध काही चमत्कार करत नाही. बुद्ध म्हणे बाबा मी काही चमत्कार करत नाही. तुला राहू वाटलं तर राहा, जाऊ वाटलं तर जा. हाच प्रकार आपल्या, कारण बुद्धाने कृतीने घालून दिला. आणि म्हणून बुद्धाला प्रज्ञावान लोक आवडत होती. जर प्रज्ञावान लोक नसते, कारण का आवडत होती? कारण बुद्धाला त्यांचा धम्म सांगायचा होता. बिना प्रज्ञावान लोकांनी धम्म सांगितला असता का? भगवान बुद्धाला स्वतःही बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर 7 आठवडे बसलेले की हा धम्म एवढा सूक्ष्म आहे. कारण कधी कधी म्हणतात ना की देणारा आणि घेणारा जर सारखे असेल तरच प्रज्ञा उद्दीत होते. बहिऱ्या माणसाला तुम्ही प्रवचन दिलं तर त्याच्या कानात जाईल का? एक प्रत्येक सांगितलं मी तुम्हाला की बहिरा म्हणजे एकदमच अज्ञानी आहे, त्याला शिकायची तयारीच नाही किंवा मतिमंद आहे. त्याच्याहून जास्त सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. एमएड झालेला पोरगा पहिलीला शिकू शकत नाही. नाही तर मला शिकून दाखवा. एमएड झालेला, पीएचडी झालेला सांग पहिली वर्गाला शिकव. नाही शिकू शकत. कारण पहिल्या वर्गाला शिकवायला डीएडच झालेला पाहिजे. पीएचडी झालेला हा ग्रॅज्युएटला शिकू शकतो. कारण पीएचडी झालेला तिथे इंग्लिश बोलायला लागलं ते पोरग पळून जाईल पहिलीच. प्रज्ञाचंही तसंच आहे. प्रज्ञा ही तुम्हाला पुढच्या माणसाला बघून तुम्हाला ती उद्घृत करता आली पाहिजे, म्हणजे तुम्हाला सांगता आली पाहिजे. म्हणून कधी कधी भगवान बुद्ध प्रवचन करायचे तर ज्या समाजात गेले किंवा जिथं गेले त्या पद्धतीने, तेही आताच्या भिक्षूला पण ते करता आलं पाहिजे. जर तुम्ही शिकलेल्या लोकांच्या समोर गेला तर त्या प्रगल्भतेने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण तुम्ही जर अनाड्यासारखं सांगितलं ते पुढचे तुम्हाला अनाडी समजून उठून जाते. कारण प्रतिभावंताचं किंवा प्रज्ञावंताचं लक्षण ते आहे, समोर कोण बसलंय त्या पद्धतीत सांगा, तेव्हाच पुढचेही ऐकतील ना. आजपर्यंत आपण भिक्षूच्या व्याख्या अनाडी का केल्या? कारण मुळात त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे प्रज्ञा नव्हती. त्यांना जेवढं त्यांनी वाचलंय तेवढंच ते तुम्हाला सांगू शकत होते. पुढचा माणूसही कधी ऐकतो की त्याच्यापेक्षा सांगणाऱ्याकडे थोडंफार काहीतरी जास्त असेल तर. नाही तर मग तो म्हणतो हे काय सांगितलंय मलाही माहिती आहे की नाही. नथी मे शरणं आयंग म्हटलं की तो म्हणतो मला माहिती आहे, काय नका सांगू. त्याच्या पुढे जाऊन सांगणारा तो प्रज्ञावान असतो. आणि मग प्रज्ञावानाला काय करावं लागतं की स्वतः पहिल्याने स्वतः आत्मसात करावं लागतं. आणि अशी लोक भगवान बुद्धाला प्रिय होती. कारण भगवान बुद्धांनी सगळ्यांनाच धम्म सांगायला परवानगी दिली नव्हती. वर्षावास त्याच्याच करता असायचे की वर्षावासामध्ये जेव्हा भिक्षू भगवान बुद्धाच्या किंवा ज्या ज्या विहारामध्ये असतील आणि ज्या ज्या विहारातला महाथेरो भिक्षू असेल त्यांची प्रवचनं ऐकायची, ती कंठस्थ करायची, बुद्धाची वचनं कंठस्थ करायची आणि जाताना परीक्षा व्हायची. आणि मग त्याला सांगायचे की आता तू जाऊ शकतो, एका दिशेने जाऊ नको. त्याच्यानंतरही ते काही काही गोष्टी अशा झालेल्या की त्याच्यानंतरही ते बुद्धाची वचनं वेगळी सांगायची, तर त्या कंप्लेंट यायच्या की ही बुद्धाचं वचन नाहीये, धम्म
वेगळा सांगताय त्याच्यावर पण खल व्हायचा. गोष्ट प्रज्ञेची आहे. तिथे बुद्ध प्रज्ञावंताला सगळ्या परमिशन द्यायचे. म्हणून का नियम बनत गेले? त्या दृष्टीने भिक्खू करता कठोर नियम बनत गेले. कुठली कंप्लेंट आली की नियम बनायचा. म्हणजे प्रज्ञावान बनवण्याची भगवान बुद्ध एक फॅक्टरी होते, एक पाठशाला होते. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या नंतरही की भारतामध्ये विश्वगुरु जवळजवळ 34 युनिव्हर्सिटी ह्या जागतिक लेवलच्या होत्या. आता तुमच्या भारतामध्ये एकही जागतिक लेवलची युनिव्हर्सिटी नाहीये. जिचं रँकिंग असतं की नाही, पहिल्या 100 मध्ये एकही नाही. आपण एवढे फुसारके मारतो की आम्हाला विश्वगुरु व्हायचंय, तर त्यावेळेस जगामध्ये सगळ्या विश्वविद्यालय होती, नालंदा सारखी, विक्रमशिला सारखी, तक्षशिला सारखी. कारण प्रज्ञावंत असल्याशिवाय तुम्हाला ते निर्माण करता येईल का? बिना प्रज्ञावंताशिवाय एवढं ज्ञान निर्माण करता येत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाला प्रज्ञावंत लोक आवडायची, प्रज्ञावंताची निर्मिती करणं त्यांना आवडायची. आणि जोपर्यंत ह्या भारतामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये प्रज्ञावंत निर्माण होत नाही, तोपर्यंत समाजामध्येही चांगली वृत्ती निर्माण होणार नाही. भिक्खू सगळ्या सोयऱ्याचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. भिक्खू सगळ्या सोयऱ्यांची बुद्धी क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी मात्र सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे. भिक्खू, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. धनवृद्धी ही क्षुल्लक महत्वाची गोष्ट आहे. सर्व वृद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून तुम्ही अशी वृद्धी बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. कीर्तीचा लोभ ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोभ ही खरोखर दुःखद गोष्ट आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध प्रत्येक याचं उदाहरण देतात की एक वेळ तुम्हाला सगळे सोयरे नसले तरी चालतील, पण तुमच्या याच्यात प्रज्ञा असली पाहिजे. कारण प्रज्ञेशिवाय तुम्ही काहीही मिळवू शकणार नाही. प्रज्ञेशिवाय एखाद्या वेळेस धन संपत्ती आज होईल, कारण प्रज्ञेलाही काही गोष्टी असतात. आता उदाहरणं खूप असतात. जेव्हा चर्चेला बसल्या जातं की नाही, तर धीरूभाई अंबानी आणि मुकेश अंबानी हे प्रज्ञावान आहेत का? धनवान जरूर आहेत, पण प्रज्ञावान आहेत का? मग का एवढे धनवान झाले? तर कारण त्यांच्याकडे काम करणारी लोक प्रज्ञावान आहेत. कारण प्रज्ञा ही शिकवत जाते तुम्हाला. आणि म्हणून त्यांच्या आज तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेले तरी बरेच डिपार्टमेंट आहेत का ना, झुओलॉजी आहे, कॉमर्स आहे, आर्ट आहे. त्या गोष्टीतला माणूस हुशार माणूस आहे म्हणून ती डिपार्टमेंट चालत आहे. म्हणून प्रज्ञा ही त्या गोष्टी करता निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही ती प्रज्ञावान झाले पाहिजे. आणि म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो की भगवान बुद्धाचे भिक्षू हे 80 भिक्षू असे होते की ते प्रत्येक गोष्टीमध्ये आग्रह होते, म्हणजे PhD होते. तुमच्या माहिती करता सांगायचे की आताच्या भाषात ते एका विषयात PhD होते. म्हणजे उपाली जर घेतला तर उपाली हे तुमच्या विनयपिटकामध्ये अग्र होते. असे 80 अग्रसेवक होते भिक्षू. म्हणजे 80 विषय असतील की नाही. नालंदा विश्व विद्यापीठामध्ये 234 विषय शिकवले जायचे. आणि म्हणून ते 234 प्रज्ञावान असले पाहिजे ना. तिथे तर सांगतात की त्यांचा एंट्रन्स एक्झाम ही गेटवरती व्हायची. गेटवर वॉचमॅन असतो की नाही, मग तो वॉचमॅन किती हुशार असेल. आपल्याकडे एंट्रन्स एक्झाम UPSC ची परीक्षेला एंट्रन्स असते. हल्ली MBBS मेडिकल यालाही नीट JEE ह्या एक्झाम आहेत ना, एंट्रन्स एक्झाम. त्यावेळेस ती एक्झाम त्या नालंदा विद्यापीठाचा चौकीदार घ्यायचा. आता आमच्याकडं सेंटर असतं, सेंटरवरती सुपरविजन करणाऱ्यालाही त्या प्रश्नाची उत्तरं माहिती नसतात, कारण पेपर कंपोज कोणीतरी केला असते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की प्रश्न विचारणाऱ्यालाही बुद्धी लागते. प्रश्न विचार, कारण असे प्रश्न कोणीही विचारू शकतं, पण पुढच्याला जर खरोखर तुम्हाला प्रज्ञावंताकडून काही माहिती घ्यायची असेल तर प्रश्नही तुम्हाला त्याच लेवलचा विचारता आला पाहिजे की नाही.
म्हणून गुरु शिष्याचं नातं बाबासाहेब सांगतात कोणासारखं असावं, तर राजा मिलिंद आणि नागसेनासारखं असावं. नाही तर बाकीचे गुरु शिष्य भरपूर आहेत. कारण इथल्या प्रथा चोरून त्यांनी गुरु शिष्याची परंपरा केली. कृष्णाचा गुरु कोण होता माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला माहित नसेल. तुमच्या खासदाराचं नाव काय माहिती आहे का? संदीपान भुमरे. तर संदीपान हा कोण होता? कृष्णाचा गुरु. लक्षात ठेवायला एकदम सोपं करून दिलं का नाही मग तुम्हाला? मग आता कोणी विचारलं की समजायचं की हा खासदार हा त्याचा गुरु होता. संदीपानी. मग याचंही नाव पण याला संदीपान भुमरे म्हणतात. संदीपानीच ठेवायचं असतं. अपभ्रंश होता 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 किती होतो अशोक ठेवता 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 अस्क्या होऊन जातो नाही का? ते तसंच आहे. तर इथे की सांगण्याचा उद्देश होता की भगवान बुद्धाला काय आवडत होतं, कुठलं सौंदर्य, तर त्यांना प्रज्ञा हे सौंदर्य जास्त आवडत होतं. त्यांचे सौंदर्याबद्दलचे प्रेम. एकदा शाक्य देशातील सक्कर या नगरात तथागताचे वास्तव्य होते. त्या समयी स्थविरानंद तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला. अशा रीतीने असनस्त झाल्यावर स्थविर आनंद बोलला, भगवान जीवनात अर्धे महत्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे, सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे, सौंदर्याची दाट स्नेही जोडण्यात आहे. आनंद असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह याचे जीवनात सर्वस्वी महत्व आहे. जो सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि निकट परिचय आहे अशा भिक्खूकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील, तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल. आता इथं परत ते व्याख्यात सौंदर्य हा शब्द वापरतात, त्याच्याऐवजी तुम्ही प्रज्ञा हा घेत चला. कारण कुठलेही भिक्षू एवढे रूपवान नाही. शक्यतोवर तुम्हाला 75% काळे कलुटेच भेटतील, आहे की नाही? आणि हसण्यावरीची गोष्ट नाही, पण सौंदर्याला विद्रूप करण्याची पहिलीच आठ भगवान बुद्धांनी मुंडन करण्यात घालली, आहे की नाही? मी जसं तुम्हाला इथं ज्ञानरक्षितचा किस्सा सांगितला होता की नाही, त्या भंतीजीने भोवाया पण काढून टाकल्या होत्या त्यांच्या. म्हणजे सौंदर्याला कुणीतरी तिथे नुसतं उदगृत केलं तर हे करतात. असाच थेरी गाथेमध्ये एका भिक्कुनीचा प्रसंग आहे की ती रूपवान भिक्कुनी होती, तिच्या पाठीमागे असाच एक टार्गेट लागला. ती पुढे चालायची, हे करायची, असं सतत होत राहिलं. तर मग ती एक दिवस थांबली. आता हा ससेमिरा किती दिवस सहन करायचा? आणि म्हणून तिने विचारलं की बाबा तुला काय पाहिजे रे, का माझ्या मागे फिरतोस? तर म्हणे सुंदर दिसतेस, माझ्या बरोबर विवाह कर. ती म्हणे मी विवाहाची नाही, मी ब्रह्मचार्य पत्करलंय, मी भगवान बुद्धाची थेरी आहे. आणि तुला असं माझ्यात काय सौंदर्य वाटलं? तो म्हणतो तुझे डोळे चांगले दिसतात. तिने बोट घातलं, डोळा काढला आणि त्याच्या हातात दिला, घे म्हणे, जा बोंबलं फिर, तुला आवडतो ना हा डोळा, तो डोळाच घेऊन जा. सांगण्याचा उद्देश असतो की भगवान बुद्धांनी या बाह्य सौंदर्याला कुठेही किंमत दिली नाही. म्हणून आपण सौंदर्य म्हणतो त्याला त्या ठिकाणी प्रज्ञा हा शब्द वापरायचा. आणि म्हणून इथे आनंद बी काय म्हणतात की भगवंत की प्रज्ञेच्या अर्ध आयुष्य प्रज्ञेच्या सहवास मिळवण्यात आणि मैत्री मिळवण्यात जातं. तर भगवान बुद्ध त्याच्या पुढे जाऊन म्हणतात अर्ध आयुष्य म्हणू नको, कारण जवळजवळ पूर्णच आयुष्य हे प्रज्ञा मिळवण्याकरता खर्ची करावं लागतं. कारण भिक्षूलाही ते सांगतात की भिक्षू प्रज्ञावान कधी होऊ शकतो? जर त्याने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास केला किंवा अवलंब केला. कारण अवलंब तर आर्य अष्टांगिक मार्गाचा जवळजवळ भिक्षू करतात, परंतु प्रज्ञावान, परत पुढची कथा तीच आहे की भगवान बुद्धांनी कुठलीही प्रज्ञा किंवा कुठलीही विद्या किंवा कुठलंही ज्ञान आपल्याजवळ ठेवायला नाही सांगितलं. आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वतः अवलंब करता करता, विकास करता करता तो दुसऱ्यालाही सांगणं, त्याला प्रज्ञावान म्हटले. भगवान बुद्धांनी जर बाबासाहेबांनी आपली प्रज्ञा तुमच्याकरता वापरली नसती तर प्रज्ञावानच होते ना. बाबासाहेबाजवळ दुसरं काय होतं? काही संपत्ती होती का, काही दुसरा काय तुम्हाला द्यायला काय होतं? त्यांच्याकडे काय होती? प्रज्ञा होती. आणि त्या प्रज्ञेने तुम्हाला किती लोकांना लखोपती करोडपती करून टाकलं. मग आमच्याजवळ तेवढी नसेल, थोडी तर असेल की नाही? मरुदे, समाज गेला खड्ड्यात, माझं घर, माझा पोरगा, आहे की नाही? तेही करायला तयार नाहीत आम्ही आज. तुमच्या पोरांचं रिझर्वेशन चाललंय तरीही तुम्हाला त्याचा गम नाहीये. क्रेमिलियर कशाला म्हटलंय? की जर ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे तो रिझर्वेशनला पात्र नाही.
मग आजचा प्रायमरीचा टीचरही बाहेर जातो की नाही? तो बाहेर जातो म्हणजे कोण जातो? त्याच्या पोराला नाही भेटणार ना. मग तुमची प्रज्ञा त्या पोराच्या तरी उपयोगी यायला लागली का? नाही यायला लागली ना. मग काय केलं पाहिजे तुमच्यासारख्या प्रज्ञावंतांनी? की ते मिळवण्याकरता तुमची प्रज्ञा खर्ची घातली पाहिजे की नाही? प्रज्ञेचा व्याख्या फक्त का आम्ही ती काय भिक्षूलाच लागू करायची का? की प्रज्ञावान भिक्षू कसा आहे की त्याला त्रिपिटक पाठ आहे, झालं का? मग आम्ही बी जाऊन ऐकलं त्याला प्रज्ञावान म्हणाल का? नाही. प्रज्ञावान की जी जी कुरीती आहे त्या कुरीतीला, मग माझ्यापुरती का होत नाही? कारण बाबासाहेब सगळेच होणार नाही, कारण बाबासाहेब होणंही शक्य नाही. बाबासाहेबांनी त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्हाला संघटित व्हायला. का सांगितलं मग? कारण त्यांना माहिती होणार तुम्ही बाबासाहेब नाही होणार, पण सगळे एकत्र मिळाले तर मग मात्र बाबासाहेब होऊ शकतात. आणि त्याच्याच करता आता आपण जागृत झालं पाहिजे. प्रज्ञावंताचं काम आहे तुम्हाला सांगणं की तुम्ही संघटित व्हा. कारण जर तुमच्या मुलाचंच रिझर्वेशन, तुमच्या मुलाकरताच जर तुम्ही प्रज्ञावान नसाल, मला वाटतंय आता याला मग मार्ग काय? मग परत येतं तिथं की भंतीजी तुम्ही राजकारण सांगायला लागले. कारण प्रज्ञावंताला, गाडगे बाबाला त्यावेळेस काय मार्ग होता? शिकायलाच नव्हतं ना. मग गाडगे बाबा व्याख्या काय करायचे? ते पुढे तुमच्यासारखेच बसलेले लोक असले की त्याला म्हणते देव पाहिला का रे? लोक म्हणायचे नाही बा. तू कोण हो? तर मग हे म्हणायचं मी मातंग हो. तो कोण हो? तर म्हणे मी मराठा. तो कोण आहे रे? तर म्हणे मार. तो कोण आहे? तर म्हणे मी ब्राह्मण. अरे तू ब्राह्मण आहे का? याला बघा रे नीट, याला 4 कान आहेत का? लोक म्हणायचे नाही 2. तर मग हा कसा ब्राह्मण झाला? गाडगे बाबा त्यावेळेस सांगताना सांगायचे की तुम्हाला जिवंत देव दाखवायचा का? मग त्या कीर्तनात बाबासाहेब असायचे. आणि मग बाबासाहेब म्हणायचे ते बघा मागे बसले सुटाबुटातले आंबेडकर. अरे ते महारामांगाच्या पोराला शिकायला शिकवतात, याला जिवंत देव म्हणतात. हा दगडाचा देव तुम्हाला काही देणार नाही रे बाबा, ही बामणाची रोजगार हमी आहे. एवढे प्रज्ञावान होते ते. आता आपल्याला सांगताय का कोणी? त्या मातंगालाही कळत नाही. ते असं उड्या मारायला लागलं म्हणतं वर्गीकरण केलं. अरे त्या विहिरीत पाणीच नाही, कशाला उड्या मारतो काढायला? त्या मातंगाला ते समजावता आलं पाहिजे की तुला वर्गीकरण जरी केलं, अरे मांगवाड्यात जर शिकलेलंच नाही, त्या पदाकरता लायकच नाही, तर तुला भेटणार काय? मग आमची डिमांड काय असावी? अगोदर त्या मांगवाड्यात शिक्षणाच्या शाळा तर तयार करा, त्याला त्या लेवलच्या तर बनवा. एका क्लार्कच्या पोस्टलाही ग्रॅज्युएट माणूस पाहिजे की नाही? आजही तुम्ही गावाकडे जा, तुम्ही जा, आपल्या महारवाड्यातही जा, मांगवाड्यातही जा, अजूनही तेवढी ही झालेली नाहीये. मग आम्हाला कशा करता झटलं पाहिजे तेच कळत नाही. आजही तुम्हाला सांगतो की आजही त्यांच्या पुढे एक मोठ्या पोस्टला ते लिहून सांगतात की नॉट सुटेबल कॅन्डिडेट. भेटलाच नाही म्हणतात सुटेबल. जर एवढ्या लोक 69 जातीला म्हणतात नॉट सुटेबल, तिथे एका एकाला केल्यावर काय करतील? आणि मग तुम्ही एक एक जण भांडू शकाल का त्यांना? जर मातंगाच्या वर्गीकरण मध्ये उद्या समजा की दिलं त्यांना 60%, 60%मध्ये औरंगाबादच्या एका कॉलेजमध्ये 3 जागा निघल्या आणि त्यांनी सांगितलं की मागात एक बी नाही भेटला, काय करतील? मग आंदोलन करायला जातील ना. मग मार म्हणतील कर, तुलाच पाहिजे होतं ना. इथे प्रज्ञावान आहे. इथे कळलं पाहिजे की जर महारालाही कळलं पाहिजे की मी मोठा भाऊ आहे, त्याला हाताने वर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही शिकवलं पाहिजे त्याला की अगोदर शिक, लायक तर हो कुस्ती खेळण्याच्या. अंग काढी माडीन चालला 60-70 किलोच्या वजनाशी खेळायला, कसं वय? याला प्रज्ञावान म्हणता येईल का? हे आम्हाला सांगता आलं पाहिजे, हे शिकवता आलं पाहिजे, तर तुमच्यात फूट पडणार नाही. आम्ही ते सांगतच नाही. ते उड्या मारतात, हे बी म्हणतात जा घ्यायच्या तर घे, मर तिकडे. कारण याच्याही डोक्यात आहे की आम्ही बोंबलत बोंबलत फिरलो या ओबीसी वाल्याच्या रिझर्वेशन करता. त्यांची आंदोलनं कोणी केली? पॅन्थरवाल्यांनीच केली. ते अजूनही म्हणे म्हणतात त्यांना देवच पाहिजे, अजून आमचं ऐकतच नाही. आणि हेच त्या लोकांना करायचं. आणि म्हणून इथे प्रज्ञावानाची
जरूरत आहे त्या पद्धतीत आपण त्यांनाही समजावून सांगता आलं पाहिजे, त्या ओबीसी वाल्यालाही समजावून सांगता आलं पाहिजे. कारण त्या खरं गोष्ट झाली की बाबासाहेबाला तो वेळ भेटला नाही. वेळ नाही भेटला तर त्या प्रज्ञावंताची करामत बघा. त्या प्रज्ञावंताला वाटलं होतं की मी हे 3 कलम घातली तर हे लोक एकत्र येतील, निदान रिझर्वेशनला तर एकत्र येतील की नाही, आंदोलन करतील, एकत्र येतील. त्यांच्याकडेही प्रज्ञावान होते ना. त्यांनी म्हटलं हे काही जमणार नाही. मग यांच्यात फूट पाडण्याकरता त्यांच्या प्रज्ञावानानं काम सुरू केलं. कोण आहे त्यांचा प्रज्ञावान? चंद्रचूड. लहान सहान नाही त्यांच्यातला प्रज्ञावान कोण आहे? चंद्रचूड. चंद्रचूड मध्येही नाही, त्याच्यापेक्षाही आपल्यातलाच प्रज्ञावान आहे एक, ज्याला म्हणतात गवई. गवईला कोट केलंय सगळ्यांनी. तुम्ही जर ते जजमेंट कधी वाचलं का? वाचा ते जजमेंट. क्रिमिलियरचं जजमेंट लिहिलंय कुणी? गवईनी, BR गवईनी. आणि सगळे जण एवढ्या नॉर्मली माय ब्रदर्स गवई म्हणतात ते, त्याला कोट करून ते व्हायला पाहिजे म्हणतात. आम्ही नाही म्हणत, चंद्रचूड बी नाही म्हणत, खन्ना बी नाही म्हणत, सगळेजण नाही म्हणत. एक बाई आहे तिने विरोधी लिहिलंय, पण बाकी सगळे कोणाला कोट करतात? BR गवईला. BR गवईनी क्रिमिलियरचं लिहिलंय, याचं आम्हाला आमचं त्याला समर्थन आहे. म्हणजे आमचा प्रज्ञावान कुठे जाऊन फसलाय? तो त्याचाही विचार करत नाही. अरे तुझा बाप राजकारणी होता म्हणून तिथपर्यंत पोहोचलास रिझर्वेशनमुळे. तिथं जर तुझ्या बापाला क्रिमिलियर लावलं असतं तर पहिल्याच आमदारकीत तुझं काम संपलं असतं. म्हणून प्रज्ञावान आणि शिक्षित याच्यामध्ये खूप फरक आहे. बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की प्रज्ञा कशी वापरली पाहिजे, प्रज्ञा कुठे वापरली पाहिजे. त्यावेळेसचे भिक्षू महामोगलायन अरहंत होते. मग आमची अरहंतची व्याख्या काय होती? की सगळा राग, लोभ, मोह सगळं निसटून गेले. तरी महामोगलायन कुठे जायचे? त्यांना जर कळलं की आज महावीराचं प्रवचन उद्या इथे आहे, हे आजच्याच दिवशी जाऊन तिथं प्रवचन देऊन सगळ्यांना शान करत होते. ते प्रज्ञावान आहे. आम्ही आहोत का? आम्ही आमच्या घरातल्याला सांगायला तयार नाही की बाबा आपलं रिझर्वेशन चाललंय रे, चाललंय रे. एका मांगाला समजावून सांगा, चांगल्या शिकल्या सवरलेल्या, तो सांगेन 5 मांगाला की आपण जे मागतो याच्यामध्ये आपलंच नुकसान आहे वर्गीकरणामध्ये. कारण काय होईल? क्रिमिलियर मध्ये मी तर म्हणतो महाराज सगळे बाद होतील. जवळजवळ जेवढे नोकऱ्या करतात तेवढे सगळे बाद होतील. आणि मग हे नोकऱ्यावाले बाद झाले तर त्या मागच्या करता लढणार कोण आहे? कोणीच नाही लढणार ना. त्यांना तर माहितीच नाही. आजही तुम्ही गावात जा, त्या अनाडी माणसाला विचारा की चंद्रचूडने असा असा निर्णय दिलाय, त्याला काय माहित नाही. काय माहिती म्हणतो दिला की नाही दिला? हे कर्तव्य सांगणं तुमचं आहे. कारण तुमच्यातली ती लढाऊ वृत्ती मारणं म्हणजे इथे मी नुसतं राजकारण सांगत नाही, तर प्रज्ञाही सांगतो की जोपर्यंत प्रज्ञावान माणसं ही कामं करणार नाहीत. आणि ही कोणाला आवडत होती? बुद्धाला. बुद्धांनी निर्माण व्हायला सांगितलं तुम्हाला. पण आम्ही व्याख्या काय करतो की बुद्धांनी फक्त भिक्षूच निर्माण करायला सांगितले ना. आम्हाला काय सांगितलं? पंचशील सांगितलं. संपली गोष्ट. बुद्ध धर्म तेवढ्याच याच्यावर नाही. पंचशील तुम्हाला फक्त आचरणाकरता सांगितलंय. वैयक्तिक आचरणामध्ये पंचशील पाळायचं आहे. पण बुद्ध धर्माची ही शिकवण आहे की प्रज्ञावान व्हायलाही सांगितलं. भिक्षूच व्हायला सांगितलंय का नुसतं? नाही. भिक्षू होणं हे निब्बाणापर्यंत आहे. आणि निब्बाण उद्याच्या उद्या तुम्हाला भेटणार नाही. म्हणून निब्बाणाच्या पायऱ्या चढताना अगोदर तुम्हाला सिलवान बनावं लागेल, प्रज्ञावान बनावं लागेल. काही काही बऱ्याचशा सोप्या गोष्टी त्या लिहिता तुम्ही. प्रज्ञाशील, करुणा प्रत्येकाच्या पत्रिकेत असते, आहे की नाही? पण कोणाला माहित नाही प्रज्ञा काय भानगड आहे. तर तोच प्रज्ञावान लग्न जमवायला जाताना हुंडा मागतो. त्याला प्रज्ञावान म्हणणार आहे का तुम्ही? त्याच्या पत्रिकेत असतो प्रज्ञाशील आणि करुणा. आणि पोराला विकून मोकळा होतो. काय सांगायचं? प्रज्ञा मग आपण कुठली व्याख्या करणार? कसं समाज याने जाणार? प्रज्ञावान तुमच्यात निर्माण झाले पाहिजे. आणि ते प्रज्ञावान कोण निर्माण करू शकतो? तर एक प्रज्ञावान दुसऱ्या प्रज्ञावानाला निर्माण करू शकतो. कारण आईच्या पोटातून कुणीही प्रज्ञावान जन्माला येत नाही. बुद्ध आईच्या पोटातून जन्माला आले
नाही, बुद्ध माणूस म्हणूनच जन्माला आले, पण बुद्ध झाले ते त्यांच्या स्वप्रयत्नाने, स्वप्रेरणेने झाले. आनंद जो भिक्खू सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो. सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह यांचे जीवन सर्वस्वी महत्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे. आनंद खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्याचे जीवन कसे सर्वस्वी महत्व आहे हे तुला आता समजू शकेल. आणि भगवान बुद्ध सांगतात की परत सौंदर्याचा तुम्ही प्रज्ञावान हा शब्द घेत चला, की भगवान बुद्ध सांगतात की प्रज्ञावानाच्या शेजारी किंवा त्यांच्या सहवासात राहणारा माणूस हा मोक्षापर्यंत जातो, त्याचा विकास होतो. म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं, जोपर्यंत तुम्हाला प्रज्ञावाताची कल्याण मित्र भेटत नाही किंवा प्रज्ञावान तुमच्या सहवासात येत नाही. बुद्धाच्या महतीची प्रशंसा. बाबासाहेबांनी इथं लिहिलं की भगवान बुद्धाचे, बाबासाहेबाचं तुम्ही हे जर बघितलं तर बाबासाहेबांनी किती अभ्यास केला असेल ते तुम्हाला कळतं की कितीतरी विचारवंताचे ग्रंथ बाबासाहेबांनी वाचलेले आहेत. की बाबासाहेब इथे लिहितात की बुद्धाला कुणी कुणी बुद्धाची प्रशंसा केली. आता प्रशंसा करण्यामुळे बाबासाहेब काय या करायला घेतील का? त्यांनी घेतलेली ते खूप मोठी मोठी लोक आहेत. मग काय म्हणतात ते कोणी कोणी केली ते बघा. बुद्धाचा जन्म 2500 वर्षापूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात ह्या विषयावरील त्यांच्या विचाराचा हा संग्रह उपयुक्त आहे. प्राध्यापक यशस राघवाचार म्हणतात बुद्धाच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमोयुगापैकी एक होता. प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. धर्मग्रंथाशिवाय निर्विवाद पूज्यभाव हे तत्कालीन विचाराचे वैशिष्ट्य होते. नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते. श्रद्धाळू हिंदूच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधीचे यथायोग्य आचरण, आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता ह्यासारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञानेत यथायोग्य स्थान नव्हते. हा जो राघवाचार्य आहे हा सोप्या भाषेत भगवान बुद्धात सांगायचं म्हणजे त्याचा जो ग्रंथ बाबासाहेबांनी वाचला तर मोजक्या सारामध्ये त्यांनी काय सांगितलं की भगवान बुद्धाच्या समकालीन किंवा त्याच्या अगोदरचं युग काय होतं? तमोयुग, म्हणजे एक अंधार युग म्हणता येईल त्याला. तमोचा अर्थ अंधार युग म्हणता येईल. अंधार युग म्हणजे कसं होतं की तिथं ग्रंथ प्रामाण्य मानत होते आणि ग्रंथामध्ये जे लिहिलंय तेच आहे. तर म्हणून तो राघवाचार्य म्हणतो की त्या अंधार युगामध्ये असा एक माणूस जन्माला आला की त्यांनी एक प्रकाशाचा किरण दाखवला की त्यांनी ह्या फालतू गोष्टी नाकारल्या. हे कोण म्हणतंय? राघवाचार्य. दुसरे आहेत आर.जे. जॅक्सन. बुद्धाच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधाराच्या अध्ययनात प्रतीत होते. ऋग्वेदाच्या ऋचात मानवाचे विचार बहिर्मुख स्वरूप व देवलोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते. बौद्ध धर्माने मानवांना प्रच्छन्न असलेल्या अंत सामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदामध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धर्मात प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्व सांगितलेले आहे. याच्या जॅक्सनच्या याने की भगवान बुद्धाच्या काळामध्ये की जर ग्रीक वेद म्हटला तर त्यांनी काय सांगितलं? प्रार्थना आजही चालूच आहे. ते आजही जर तुम्ही हिंदू धर्म घेतला किंवा कुठल्याही धर्मामध्ये घेतला, मुस्लिम धर्मामध्ये घेतला तर प्रार्थना, नमाज ह्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कुठल्या तरी अदृश्य शक्तीला शरण जाणं. जॅक्सन म्हणतो बुद्धांनी हे नाकारलं. बुद्धांनी सुरुवातीला माणसाला स्वतःच बघायला सांगितलं. त्याने कुठल्याही अदृश्य शक्तीला महत्व दिलं नाही, तर माणसाला केंद्रबिंदू केलं. हा कोण लिहितो? जॅक्सन लिहितो आणि स्तुती करतो की त्या युगातला पहिला हा माणूस आहे की ज्याने माणसाला किंमत दिली. तसाच हा विनवूड आहे. विनवूड रीड म्हणतात जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो तेव्हा कोट्यावधी संवत्सरातील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली क्रांतीची कथा आपण वाचतो. जेव्हा जेवण नियंत्रणाचे नियम आणि
विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे याची आपणास स्पष्ट जाणीव होते. प्रत्येक वस्तूत दुष्ट भ्रष्टता आणि स्वच्छंदी अवयव आढळतो. प्राणीसृष्टीत जितके जन्मास येतात त्यापैकी फक्त अल्पशाच जगतात. भक्षण करा आणि भक्षण व्हा हा आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. आणि मग तो सांगतो की कुठलाही जरी ग्रंथ उघडला, आजही तुम्ही बघितलं की कुठल्याही ग्रंथात गेलं तर बिना रक्तपात आणि बिना क्रांतीशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नाही तो सांगतो. परंतु बुद्धाची संस्कृतीच अशी आहे की बुद्ध कुठल्याही रक्तपाताला किंवा हिंसेला मान्यता देत नाही. तो प्रच्छन्न म्हणजे काय, तुमच्या आत लपलेलं जे लपलेलं आहे तुम्हाला त्या लपलेल्याला उजागर करण्याचा प्रयत्न कोण करतं, तर बुद्ध करतं. आणि भाटकीचे धम्म वरवरच्या गोष्टी फक्त सांगतात, ते आत जायला तुम्हाला कोणालाही सांगत नाही. भगवान बुद्ध हा पहिले असे आहेत की जे तुमच्यावरती तुम्हाला स्वतः प्रयोग करायला सांगतात. ते कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही देवाला शरण जायला सांगत नाहीत. रील आपल्या मानवाचे हौतात्म्य या ग्रंथात असे म्हणतात, भगवान बुद्धाचा धम्म कितीतरी निराळा आहे. डॉक्टर रंजन रॉय असे म्हणतात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरक्षेचे 3 सिद्धांत प्रभावित करून प्रचलित आहेत. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकला नाही. ते म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती याचे सिद्धांत होत. हे तीनही अविनाशी आहेत असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्वज्ञानी ते हुकमी पाने होती. एकोणिसाव्या शतकातल्या वैज्ञानिकाच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कारक आहेत. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकाच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत. त्यांनी कल्पना अशी, विश्व हे अनिवासी अणूंनी भरलेले आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस जे थॉम्सन आणि त्यांचे अनुयायी यांनी अणुभंजनास प्रारंभ केला आणि आश्चर्य असे की अणूचे पण तुकडे होऊ शकते. ह्या तुकड्यांना ऋण विद्युतीकरण असे संबोधण्यात येऊ लागले. ते सर्व समस्वरूप व ऋण विद्युतीत जागृत होते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अगोदर मग ख्रिस्ती धर्म असेल किंवा तुमचा हिंदू धर्म असेल तर त्यांनीही ह्या जगाला अनिवासी म्हणजे हे जग नष्ट न होणारं मान्य केलं होतं. आतापर्यंत वस्तूचा वस्तुमानाने ह्या सिद्धांत होते. परंतु जेव्हा बिंग बॉंग आणि हॉकिन्सन ह्या लोकांनी जेव्हा सांगितलं की छोट्यातल्या छोट्या अणूचंही विघटन होतं, तेव्हा बुद्धाचा नियम आठवला की बुद्धाने सांगितलं की शाश्वत असं काही नाही. कार्यकारण भावाचा सिद्धांत तिथे लागू पडतो. तो 20व्या शतकामध्ये तुम्हाला नाही ना. तो कधी सांगितला भगवान बुद्धाने? इसवी पूर्व 600 वर्षापूर्वी. कार्यकारण भाव समूतपात याचा सिद्धांत, त्याचा शोध कधी लावला या लोकांनी? आता. म्हणजे आपण किती प्रज्ञावान, किती वर्षानंतर झालो आता. आणि त्यालाही आपण PhD देतोय, नोबेल पारितोषिक देतोय. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात किंवा ही पश्चिमेची तत्वज्ञ लोक आहेत हे तेव्हा मान्य करतात की भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलेल्या. कारण जर आपण ह्याच्यामध्ये गेलो की त्याचा नाही तर 20 वर्षांच्या नंतरही की युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फयान किंवा युआन सॉंगच्या नोट सापडतात आणि त्याच्यावरती सर कनिंगम हा खोदायला सुरुवात करतो. म्हणजे केवढी विश्वसनीयता, ते बुद्धाच्या लिटरेचरमध्ये विश्वसनीयता आहे की नाही. त्याने त्या नोट्स वाटल्या आणि त्याला एवढं विश्वसनीय वाटलं की तिथे असणारच. ही विश्वसनीयता तुम्हाला महाभारतात सापडते का? महाभारतातली गंगा शोधून दाखवा बरं म्हणा. नाही शोधणार. कारण बुद्ध धर्मामध्ये तुम्हाला एवढी विश्वसनीयता आहे की बुद्धाने पहिलं सांगितलं की मुसावादा वेर म्हणे, खोटं आम्ही काही सांगणारच नाही. म्हणून चीनचा येणारा युआन सॉंग खोटं लिहित नाही. तो सांगतो की 10 योजन दूर आणि 10 योजन रुंद अशी नालंदा युनिव्हर्सिटी होती आणि त्या कनिंगमनी बरोबर तिथंच येऊन खोदलं, ती सापडली. आता बी फक्त खाली 2 योजनाची खोदली, पूर्ण नाही खोदली, कारण त्याच्यावर लोक बसलेली आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे
की तत्वज्ञ लोकांनी सांगितलं की बुद्धाला तुम्हाला नाकारता येणारच नाही, कारण त्यांनी ते वास्तवाशी कनेक्ट केलेलं आहे. बुद्धाने अवास्तवाशी कुठेही तुम्हाला कनेक्ट केलं नाही. बाकी धम्म सगळे हे अवास्तवाशी कनेक्टेड आहे. आणि म्हणून मग आता तुम्ही म्हणाल की भगवान बुद्ध एवढं वास्तववादी असतानाही जगभरात का मानत नाही? कारण माणसाला कधीही अवघड रस्त्याने जायला आवडत नाही. म्हणूनही बुद्ध धर्मामध्ये महायान आणि हिनायान निर्माण झाले. का तर महायानाने सोपा मार्ग काढला. भगवान बुद्धाची मूर्ती बसवायची, फुलं व्हायची. आता आम्ही त्याच मार्गावर आहे सध्या. आम्ही लाख म्हणत असलो तरी पण आम्ही महायानी आहोत. आम्ही पूजा करतो फक्त खाली. थेरवाद काय सांगतो? पूजा तर करायची बाबा, पण पूजा नाही, तू आचरणही केलं पाहिजे. आणि म्हणून परत एक खूप मोठा गोंधळ करून ठेवलेला आहे. बाबासाहेबांनी एका ठिकाणी कसं म्हटलं काय म्हटलं ते माहित नाही, पण त्यांनी एका पत्रकाराने त्यांना विचारलं की काय मग तुमचा हा धम्म म्हणजे आम्ही काय नवयान मानायचा? कारण बाबासाहेब म्हणून गेले, हो हवं तर तुम्हाला माझा नवयान म्हणा. पण जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा बाबासाहेबांनी महायान आणि थेरवादामधले सगळे चांगले गुण घेतलेले आहेत. आणि त्यांनी काही ज्या गोष्टी नाकारल्या त्या दोन्ही मधल्याही नाकारल्या. कारण जातक कथा ही थेरवादामध्येही आहे आणि महायानामध्ये आहे. बाबासाहेबांनी ती नाकारली. मला नाही वाटत बाबासाहेबांनी नाकारली तर ती बुद्धाची असेल. कारण बुद्धांनी ह्या कथा एक बोध म्हणून सांगितलेल्या आहे. त्या परमनंट नाही. जसं बुद्धाचं वचन आहे, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटकातली जी त्यांची वचन आहेत त्याला बाबासाहेबांनी थोडाही धक्का लावलेला नाही. आणि म्हणून की ह्या गोष्टी ज्या आहेत की ज्या भगवान बुद्धाला सगळीच लोक प्रशंसा करतात त्यांची, पश्चिमेकडची आशियामध्ये तर भगवान बुद्धाला लाईट ऑफ आशिया म्हटलं, आशिया खंडाचा प्रकाश म्हटलंय त्यांना. अमेरिकेमध्ये एक सर्वे केला होता की आतापर्यंत झालेल्या याच्यामध्ये सगळ्यात कनेक्टिव्हिटीने आणि वास्तववादी असे धर्मगुरू कोण असतील तर जगामध्ये भगवान बुद्धाचंच फक्त नाव आलेलं, बाकी कोणाचंही नाही. म्हणून सांगतो की भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी असाच निवडलेला नाही. आपल्या ते लक्षात येत नाही आपण तो धम्म. कारण भगवान बुद्धाला सगळं जग सुखी करायचे. विचार करा की आपल्या मनामधल्या जर ह्या सगळ्या शंका मिटल्या, मी जसं तुम्हाला सांगितलं की त्याग हा फक्त घरा आणि दाराचा असतो का? वरची फांदी तोडून काही होत नाही. एक फांदी तोडली तर तिला भरपूर पालवी फुटते, बेऱ्या भरपूर फुटतात. आणि म्हणून अभिधम्म पीठामध्ये भगवान बुद्धांनी खरा धम्म सांगितलेला आहे. तिथे सांगितलेलं आहे नेमका त्याग कशाचा करायचा. त्या घर आणि दार नाही, तुम्हाला त्या मोहाचा आणि लालसेचा त्याग करायला सांगितला. म्हणून घर सुटलं तरी विहार भेटतं, त्याग होतो का? तो नाही. माणसाला त्याग हे तुम्हाला स्वतःला अंतर मनातून तुम्ही रिकामे झाले पाहिजे. म्हणून नागार्जुनही शून्यवाद मांडला. शून्यवाद बऱ्याचशा लोकांना कळत नाही. तो शून्यवाद शंकराचार्याने त्याला अद्वैत स्वरूप दिलं आणि जशाला तसा याच्यामध्ये आणला. तो सांगणारेही विद्वान आमच्यामध्ये निर्माण झाले नाही. निर्माण झाले काय काय, पण कधी कधी कसं होतंय, बाबासाहेबांनी अमेरिकेमध्ये एक सुभाषित लिहिलं होतं की तुम्हाला माणसाचा खून करता येतो, त्याच्या विचाराचा खून करता येत नाही. बाबासाहेबांनी त्यालाही कुठं ठरवलं होतं खाली लिहून की माणसाच्या विचाराचाही खून करता येतो. आणि त्याच्यावरती थिसीसच लिहिला. आणि म्हणून बाबासाहेबाला नॉलेजचा सिम्बॉल म्हटलं, कारण ते एवढे होते. त्या खालीच लिहिलं त्यांनी की विचाराचाही खून करता येतो. आणि अशा बऱ्याच विचाराचे खून झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज
महात्मा फुले पर्यंत त्यांचा खूनच केलेला होता. बाबासाहेबांचंही लिटरेचर जवळजवळ संपुष्टात आणलं होतं, परंतु काही काही गोष्टी उत्पन्न होतात आणि म्हणून सगळ्याच गोष्टी ह्या नसतात. म्हणून त्यांना जगामध्ये भगवान बुद्धाला कुणीही त्यांच्या विरोधात टीका केलेली नाही, तर भगवान बुद्धाला सगळ्यांनी त्यांचं कौतुकच केलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी हे किती लोकांचे ग्रंथ वाचलेले. इथं दिलेत त्यांनी 10-15 लोकांचीच नावं दिलीत. आम्ही आमच्या थोड्याही याला हे करा. कसं असतं, इतिहास आपल्या घरापासून सुरू होतो. तुम्हाला गोत्र नावाचा प्रकार माहिती आहे का? गोत्र कुठून आले? अस्पृश्याला गोत्र नाही येत. का नाही येत अस्पृश्याला गोत्र? गोत्राचा अर्थ आहे की त्यांचा मूळ कोणीतरी ऋषी आहे. म्हणून तुम्ही कधी त्यांचं गोत्र जर पाहिलं तर आत्री, ब्रह्मदंग ह्या ऋषीचे आहेत. ते सांगतात की त्या ऋषीपासून आमची उत्पत्ती झालेली. भगवान बुद्धांनी सांगितलं आता त्याला ऋषीही म्हणतात आणि तो उत्पत्तीचा जनकही म्हणतात. शक्य आहे का? म्हणून मुळापासून आतापर्यंत आपल्याला गोत्र का नाही? आपण डायरेक्ट कनेक्ट बुद्धाशी आहोत. बुद्धालाही गोत्र सांगितलं होतं. शाक्य हे त्यांचं गोत्र आहे. शाक्य कोण होता? एक ऋषीच होता. आणि बुद्धांनी तेच नाकारलं. बापाला सांगितलं मी तुमच्या वंशाचा नाही, म्हणजे तुमचं गोत्र मी नाकारतोय. माझं गोत्र कोणाचं आहे? बुद्धाचं गोत्र आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 2 ग्रंथ लिहिले. शूद्रपूर्वी कोण होते आणि महारपूर्वी कोण होते, असे 2 ग्रंथ लिहिले. महाराला डायरेक्ट कनेक्ट केलेले त्यांनी बुद्धाशी. त्यांचा तो संशोधनात्मक ग्रंथ आहे. आणि म्हणून ह्या प्रज्ञेकरता आणि आजच्या याच्या करता की आपण सगळ्या विश्वामध्ये भगवान बुद्धाला सगळ्या लोकांनी त्यांची तारीफ केलेली आहे, त्यांच्यावाला गवगवा केलेला आहे. आपणही त्यांच्या त्या ह्या ग्रंथामध्ये त्यानुसार आपण आचरण करू. ह्या धर्मग्रंथाचं पठण आपण थोडं तरी कारणे लावू. उद्याचा कार्यक्रम हा कठीणचे वरदानाचा आहे, वर्षावास समापतीचा आहे. आत्ताची जरी वर्षावास समापती झाली तर पुढच्या वर्षी तुम्ही तो कार्यक्रम जरूर घ्यावा. असंच प्रज्ञेचं वाटप तुमच्या विहारातून नेहमी होत राहो, तुमच्या हातूनही होत राहो. ह्या प्रवचन मालिकेमध्ये माझ्याकडून तुम्हाला काही बोचक बोललंही असेल तरी ते मनावर घेऊ नये, कारण भिक्षू एक आईसारखा असतो. आई आपल्याला मारते, ही शिक्षाही करते, पण तिच्या मनामध्ये कधीही कटुता नसते. तसंच भिक्षूचं आहे. भिक्षू कितीही कठोर बोलला, कितीही कटुताने बोलला, तरीही त्याची भावना ही उपासकाच्या भल्या करता असते. आणि म्हणून आज हे माझं शेवटचं प्रवचन नाही म्हणता येणार, कारण तेवढ्या पात्रतेचा मी नाही आहे. पण बाबासाहेबाचा ग्रंथ तुम्हाला जेवढ्या माझ्या समज होती तेवढ्या समजेनुसार तुम्हाला समजावला. तो तुम्हाला किती समजला, नाही समजला, याची परीक्षा घ्यायचं काही कुठलंही माप नाही आहे. आणि म्हणून आज मी मात्र माझं हे प्रवचन म्हणा किंवा संभाषण म्हणा किंवा तुमच्याबरोबर साधलेला ह्या धम्मग्रंथाच्या मुळे एक प्रकारचा संवाद म्हणा, हा आज इथे थांबूया. सगळ्या जणांचं कल्याण हो, सगळ्यांचं भलं.